मी राहुल मस्के गोष्ट विधानसभेच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो। त्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने जनतेशी संवाद साधणार आहोत। माझं यशवंत हरिभाऊ भोगारे, मुक्काम पोस्ट कासेगाव, तालुका पंढरपूर। कासेगाव बृहत विकास सोसायटी माजी संचालक वसंतनाना देशमुख हे चेअरमन होते। आम्ही स्वच्छ मनाने कासेगाव बृहत विकासमध्ये काम केलं, कोणाचा रुपया न खाता। आणि 47 खेड्याचे इनामदार, पांढरगावचे मानकरी, दोन्ही देवींचे मानकरी असे वसंतनाना देशमुख माणुसकीने ही निवडून येतच असतात। आम्हाला पैशाची कुठल्याही माणसाला गरज नाही। आम्ही कासेगाव नवद तालुक्यातले जेवढे पाहुणे रावले आहेत त्यांना सुद्धा ही सर्वांना सांगून नानांना 100% निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। आता नवीन येणाऱ्या विधानसभेत नवीन आमदार पाहिजे, नवीन आमदार पाहिजे। समाधान दादा अवताड्याने जे MIDC आणले त्याच्याविषयी तुमचं काय मत? ते आपल्याला काय माहित नाही। आम्ही वसंतनाना की जय म्हणणार माणसं, फक्त नाना। ठीक आहे। आमचं मत आहे नानाला आमदार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। पहिल्यापासूनच आमची विचार आहे चालू। म्हणजे आता तुम्हाला नवीन चेहरा पाहिजे, नवीन आमदारच आम्हाला पाहिजे। जनतेच्या मनातील आमदार नानाच झाला पाहिजे। पंजोबापासून ही जी परंपरा चालू झाली आहे, नानाची पार्टी आम्ही सोडली नाही आणि नाना आमचा आमदार झाला पाहिजे, हीच आमची विनंती आहे। कुठून आला? नाव सांगा। मंगळवेढ। तुमचं नाव काय? मारुती तात्यावाकडे। बर, तुमचं काय मत आहे? जे आघाडीतनं कोण येईल त्याला मदत करायची। आताच्या विधानसभेमध्ये कोण आघाडीतून येईल त्याला मदत करायची। मी काँग्रेसचा पदाधिकारी। ओके, गाव मंगळवेढा। मंगळवेढा। आप्पा शुभराव देशमुख। बर, वसंतनाना कोण आहेत तुमचे? आमची भाऊकी आहेत का? बर, मग तुमचं काय मत आहे? आमचं काय मत नाही, नानांना आमच्या उशीर निर्णय घेतला। मागच्या 20-25 वर्षाखाली निर्णय घ्यायला पाहिजे होता, उशीर घेतला। काशेगाव म्हणजे मोठं गाव आहे। आज सरकुले गावात सुद्धा एखादा आमदार होऊन जातो, म्हणजे बारक्या गावात सुद्धा। तसं काशेगाव म्हणजे मोठं गाव आहे। नानांना मागे निर्णय घ्यावा, ते उशीर घेतला। म्हणजे तुमचं म्हणणं पंढरपूर मंगळवेढा विधानसभेतून नवीन चेहरा पाहिजे। म्हणजे तुमचं मत आहे वसंतनाना देशमुखच पाहिजे। पण ते आता झालंही मला चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला तसंच सहकार्य आहे। नानांना सहकार्य पूर्ण सहकार्य हो। नवीन बदल झाला पाहिजे। आतापर्यंत नानांचे कार्य केले सगळ्यात पंढरपूर तालुक्याला माहित आहे। पंढरपूर तालुक्यात सगळं नानाचे कार्य त्याबद्दल माझं मत काय आहे की बाबा नाना निवडून यावं इथं, नानांना उमेदवारी मिळावी। नाव काय? माझं शिवाजीराव देशमुख। शिवाजी देशमुख। राहणार कासेगाव। आता तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काय वाटणार, आमच्या माणूस घरातली वसंतनाना देशमुख आमदार वाटणार आहे। वसंतनाना देशमुखच पाहिजे। हो पाहिजे। दोन्ही तालुक्यात नेतृत्व करणार माणूस आहे तो। विकास कामात त्यांनी भरपूर केले। हो, त्याच काही विषय नाही। आणि वसंतनाना देशमुखची आमदार होय आमची सगळ्यांची इच्छा आहे। पंढरपूर, मंगळवेढा, सगळ्या ग्रामीण भागातून सगळ्याची इच्छा आहे। नवीन नेतृत्व असणारा तरी आमदार हीच पाहिजे असं सगळ्यांना वाटतं। तालुक्यात सगळ्या लोकांचे ह्या माणसाबद्दल तालुक्यात सगळ्या लोकांचे असतात। आमची जी जिल्हा परिषदला असणारी जी काय गाव आहे ते, त्या गावात आतापर्यंत आम्ही 3-4 वेळा जिल्हा परिषदला, पंचायत समितीला निवडून आलोय। आमची म्हणजे वसंतनाना निवडून आले, त्यामुळे त्यांचा कारभार स्वच्छ आहे। त्यासाठी आपलं लोकांचे मत आहे की बाबा वसंतनाना उभा राहावं, आम्ही सगळेजण त्याला मतदान करणार। त्यांनी काम चांगल्या प्रकारे केलेले आहे आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून ह्यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे। आणि पांढरंग सहकारी कारखान्याचे बी व्हाईस चेअरमन म्हणून काम चांगलं केलेलं आहे आणि मार्केट कमिटीचे चेअरमन म्हणून काम चांगले केलेलं आहे। त्यांची पंढरपुरात प्रत्येक ठिकाणी आज मुसलमान लोक असो, कुठली लोक असो, चांगल्या संबंधीनं त्यांच्याशी वागतात आणि नानाने आमचं चांगलं केलं असं नाव मागे घेतात। तालुक्यातले जेवढी खेडेगाव आहे ती तेवढ्यांना नानांना चांगली माणसं ओळखतात।